जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, मी शुभम मुडके पाटील. जागर जनस्थान मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन वर्षाच्या सर्व जागर जनस्थानच्या प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इंदिरानगर परिसरातील कलानगर या ठिकाणी सकाळच्या सुमारास गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात 2 जण गंभीर जखमी झाले. या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंदिरानगर परिसरातील कलानगर या ठिकाणी असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉइंट या दुकानाचे चालक सुरेश लहामगे व रिक्षा चालक संदीप पालेकर हे सकाळच्या सुमारास दुकान सुरू करण्यासाठी आले असता रात्रभर दुकानात गॅस गळती झाली असल्याची शक्यता असून दुकानाचे शटर उघडल्यानंतर त्यांनी दुकानातील लाईट सुरू करण्यासाठी बटन दाबल्यानंतर अचानक भीषण भडका उडाला. हा भडका इतका भीषण होता की या ठिकाणी ठेवण्यात आलेले स्टीलचे रॅक 10 फूट लांब उडाले. तर या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी येथीलच अरविंद पटेल व अनिल मिसाळ या नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागास फोन करत रुग्णवाहिकेसह या ठिकाणी पाचारण करण्यास सांगितलं. मात्र रुग्णवाहिकेस यायला उशीर लागेल, यामुळे रिक्षातून जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रसंगी अनेक स्थानिक नागरिक, त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमॅन एम ए सोनोने, वाहन चालक आय काझी, SD घुगे, फायरमॅन के पवार, किरण हनवदे, पार्थ शिंदे आदींनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतला. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्न, नवे क्षितिजे, सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आज नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जो काही जिल्ह्याचं मागच्या वर्षीचं नियोजन आहे त्याचा आढावा आम्ही घेतला. पुढच्या वर्षीचं काय नियोजन करायचं त्या संदर्भात चर्चा केली. एकूणच जे काही निधी वितरित केला आहे त्याच्यामध्ये खर्चाची परिस्थिती समाधानकारक आहे. काही नवीन योजना हातामध्ये घेऊन विशेषतः जे पाणंद रस्ते आहेत ते आपल्याला कसे करता येतील या संदर्भातली नवीन योजना आम्ही आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि जो काही एक निर्णय आपण घेतला होता की प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा, तर नागपूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत तयार करण्यात आला. आज त्याचंही प्रेझेंटेशन झालं. लवकरच सगळ्यांच्या त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते घेऊन आणि त्याला देखील मान्यता देण्यात येईल. रस्त्यांसाठी अनेक प्रश्न रस्त्यांचे आले पुढे. रस्त्यांकरता निधी दिलाय आणि अजून अधिकचा निधी देखील देण्यात येणार है. बहुत चक्का जाम किया गया है महाराष्ट्र समेत नागपुर के आसपास. मैं उसकी पूरी जानकारी लेके बाद में बोलूंगा. रेतीचं चांगलं धोरण आलं होतं पण त्याचा उद्देश जो आहे तो पूर्ण होताना दिसत नाहीये. नाही, आता त्या संदर्भात मुळात नागपूरची घाटांची EC संपली होती, त्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झाला होता. पण आता ती EC जवळपास नव्याने तयार झाली आहे, त्यामुळे येत्या महिन्याभरात हा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्न, नवे क्षितिजे, सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर.
सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा. तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा. नवी स्वप्न, नवे क्षितिजे, सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चांदवड येथील शासकीय विश्रामगृह गणूर चौफुली या ठिकाणी चांदवड तालुक्यातील प्रहार संघटनेनं व शेतकरी वर्ग या ठिकाणी जमा होऊन एकत्रितपणे शासनाची प्रेत यात्रा काढत टाळ मृदुंग भजन करत शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी शासनाच्या निषेधार्थ हातात ध्वज घेऊन हे आंदोलन करण्यात आलं. चांदवड बाजार तळ, सोमवार पेठ गल्ली, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, चांदवड तहसील कार्यालय पटांगणात शासनाची प्रेत यात्रा त्या ठिकाणी दहन करून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, चंद्रकांत जाधव त्यासोबत इतर प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्या ठिकाणी शासनाच्या विरोधात अनेक व्यक्तींनी मनोगत व्यक्त केलं. टमाट्याचे रेट पाडले. मागे एकदा द्राक्ष संदर्भात असंच एक स्टेटमेंट दिलं मोदींनी, हम 10 रुपये से अंगूर खिलाएंगे, आणि रातोरात लगेच तुम्ही निर्यात बंदी करता. 22 वेळा हस्तक्षेप केला तुम्ही 10 वर्षामध्ये कांदा पिकासंदर्भात. का त्याचं परराष्ट्र धोरण एवढं अशक्त बनवलं? त्या परराष्ट्र मंत्रालय, ते वाणिज्य मंत्रालय परस्पर निर्णय घेतं का? मोदीजींना माहीत नाही का? कारण जर माहीत असेल, मला वाटतं मोदीजींना माहीतच नाही, कारण त्यांनी हम किसान का नमक खाते हैं उसको अदा करने की हमारी बारी है इसलिए हमें वोट दो असं पिंपळगावात म्हटले होते. ते सगळ्यांना आठवत असेल. हे फलों की भूमी है, ये संतों की जितनी भूमी है उससे ज़्यादा फलों की ये भूमी है, असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं होतं. मग त्यांना केलेलं त्यांचं वक्तव्य ते आत्म्यापासून नव्हतं, एकतर असं म्हणावं लागेल, किंवा हे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय त्यांना काही उमजू देत नाही असं म्हणावं लागेल. त्या दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे. ती गोष्ट काही असो, कांदा निर्यात बंदी संदर्भात इतके फास्ट तुम्ही निर्णय का घेतात? चट मागणी पडव्या का करतात? मग जर झाली करायची आहे तुम्हाला, तर आमचं किती नुकसान झालं हे वेगवेगळ्या सर्वेजमधून पुढं आलंय. 800 कोटी रुपयाचं पोर्टवर कांद्याचं 7 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान झालं. तिथून पुढं ज्या ज्याही नाफेडच्या बाजारांचे नोटिफिकेशन आले, 38 रुपयापासून काल परवाचं 16 रुपये, उद्या परवा 3 रुपयाने घ्यायला बसले, निर्लज्जच लई. आणि मग त्यांचं हे होणारं नुकसान, व्यापारी रिव्हर्स झाला मार्केटमधनं, ते होणारं नुकसान, एकंदरीत बेरोजगारी, असं सगळं 1200 कोटी रुपयाचं आमचं झालेलं नुकसान. किती? 1200 ते आणि 800 पोर्टवरचे असे 2000 कोटी हे जिल्ह्याला देतील का? एवढे डीपीटीसी तरी येते का म्हणा? लय धमक आहे आमच्यात पैसे निर्माण करण्याची. तुम्ही त्याचे खांड करू नका, आणि ते खंड करू नका म्हणजे तुकडे करू नका, हे सांगण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आमची संख्या मोजू नका, आमची हिंमत पहा. आम्ही फार हिंमतवान आहोत. ते मरणाऱ्यांपैकीचे शेतकरी आम्ही नाहीत, हेच सूचक सांगतो. आम्ही मारणाऱ्यांपैकी सुद्धा आहोत. मग वेगळ्या अर्थाने घ्या. हा मारणारा तुम्ही लगेच बॉम्ब, तलवारी, बंदुकी असा हिशोब नका लावू. वेगळ्या अर्थानं म्हटलो. आम्ही खाट्या ठेवायला बसलो जमिनी पुढं, मग मरा अशा अर्थानं मारणारे म्हटलो. भाऊ, निर्यात बंदी झाल्यापासून वेगवेगळ्या पक्षांनी मोर्चे आंदोलन केले, तरी आतापर्यंत निर्यात काही उठवली गेली नाही. परंतु तुमची यापुढचे पुढचं पाऊल काय राहणार आहे? आम्ही आत्ता जे या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रेत यात्रा आणून आम्ही शासनाने ज्या अर्थी कांदा निर्यात बंद केली आहे, त्या अर्थी शेतकऱ्यांची किती मोठी हाल झाले हे शासनानं त्या गोष्टींचा लवकरात लवकर विचार करून निर्यात बंद उठवावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात आली. तसेच चांदवड येथील पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाला कडेकोड बंदोबस्त ठेवून कुठलाही कालबोट न लावता शांततेत हे आंदोलन पार पडलंय. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात या मोर्चा
यशस्वी करण्यात आला. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा. तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा. नवी स्वप्न, नवे क्षितिजे, सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भीमा कोरेगाव येथे पेशव्यांच्या विरोधात लढणाऱ्या तत्कालीन बौद्ध शूर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो लोक पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात. त्याच धर्तीवर मनमाड येथे देखील भीमसैनिकांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी आजपासून ईव्हीएम या मशीनला विरोध करण्यासाठी शपथ घेण्यात आली आहे व त्यासाठी जनजागृती करण्याचा ठराव देखील पारित करण्यात आला. यावेळी मनमाड शहरातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, भीमसैनिक हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवीन आशा. तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा. नवी स्वप्न, नवे क्षितिजे, सोबत नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जागर जनस्थानच्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. केंद्र सरकारनं वाहन चालकांसाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत मनमाडच्या पानेवाडी नागापूर परिसरात असलेल्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे सुमारे 2000 पेक्षा जास्त टँकर आणि ट्रक चालकांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. या संपामुळे ऑइल कंपन्यांच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला असून संप जास्त लांबल्यास पंपावर इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा कायदा जाचक असून हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी आता संपकरांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे. केंद्र शासनाने जो निर्णय काढलेला आहे आता ड्रायव्हर चालकांविरोधात, तर ह्या सर्व फोर व्हीलर, ट्रक, ट्रेलर सर्व ड्रायव्हरांसाठी जो हा नियम काढलेला आहे, हा ज्यांच्याकडे लायसन आहे त्यांच्या दृष्टीने सर्वांसाठी हा नियम चुकीचा आहे. आणि आज आम्ही 7 ते 8 हजारामध्ये इथं काम करतो आणि आम्ही 7 लाख रुपये दंड भरणार कुठून? आणि 10 वर्षाची जर सजा झाली त्याला, तर त्या ड्रायव्हरच्या परिवाराचं काय? जर आम्ही इथं 10-15 हजार रुपये महिना कमवतो तर मग एवढी रिस्क का घ्यायची? आम्ही कोरोना काळात प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यक सेवा म्हणून सेवा पुरवली. आणि चालक असं आहे का देशाची अर्थव्यवस्था ही सर्व चालकावर निर्भर आहे. जसं आपला देश आज आर्मी मिलिटरीवाल्यांच्या मुळे सुरक्षित आहे, तसं आज चालकांनी जर सर्वांनी टोटल जर संप झाला तर देशाची अर्थव्यवस्थाही ढासळल. आणि सरकारने याचा विचार केला पाहिजे का जर एखाद्या ऍक्सिडेंट मध्ये जर ऍक्सिडेंट झाला आणि त्या व्यक्तीला जर तो ड्रायव्हर दवाखान्यात नेईल कसा? तिथले लोक, ड्रायव्हरला संरक्षण नाही, कुठल्याही गोष्टीचं ड्रायव्हरला संरक्षण नाही. पहिली गोष्ट ही आहे का ड्रायव्हरला कोणत्याही गोष्टीचं संरक्षण नाही. जर ड्रायव्हर त्या पेशंटला किंवा ज्याचा ऍक्सिडेंट झालाच होत नाही, ड्रायव्हर असा आहे का तो कुत्रा सुद्धा मारत नाही. आणि जर ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट झाला तर तो ड्रायव्हर त्या व्यक्तीला दवाखान्यात नेईल कसा? तिथले लोक, आजूबाजूचे लोक, स्थानिक लोक त्या ड्रायव्हरला सोडणार नाही, तेव्हा तो दवाखान्यापर्यंत जाणार नाही. आणि दवाखान्यापर्यंत त्याला न्यायचं म्हटल्यावर ती रिस्क आहे. ड्रायव्हरला संरक्षण कोणतंच नाही, रस्ते नाही, रस्ते तशा पद्धतीचे नाहीये आणि नियम तसे नाहीये. आज जर टू व्हीलरवाल्याला एक राऊंड मारला तर लायसन भेटतं, त्याला रस्त्यावरची काहीच गोष्ट माहित नाही, तो आमच्या गाडी पुढे येणार. प्रत्येक ठिकाणी आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. नियम कोणत्याच गोष्टीचे नाही. आणि तो चालक किती रिस्क घेणार आहे? 15 हजारासाठी जर ही रिस्क घ्यायची आहे, आज आम्ही 10 वर्षाची सजा काटणार किंवा होणार स्वतःहून तर कोणीच करणार नाही. पण जर गोष्ट झाली तर त्याला जबाबदार कोण? ड्रायव्हर. सगळ्या गोष्टीला जर ड्रायव्हरच जबाबदार धरतील सरकार, तर त्या ड्रायव्हरचा परिवाराचा काय विषय?
सरकारने हा जो निर्णय घेतला हा निर्णय आम्हाला मान्य नाहीये. कारण की हा नियम फक्त ड्रायव्हरलाच लावलेला आहे. याच्यात हा नियम असा लावलेला आहे, हा कायदा असा आणताय का बाबा एखाद्या ड्रायव्हरकडून ऍक्सिडेंट झाला आणि अपघात झालेल्या व्यक्तीला जर त्या ड्रायव्हरने दवाखान्यापर्यंत पोहोचवलं नाही तर 7 लाख रुपये आणि 10 वर्षाची शिक्षा. तर 7 लाख रुपये कुठून आणणार ड्रायव्हर आणि 10 वर्षाची सजा? खून मर्डर करून आणणाऱ्याला एवढी मोठी सजा नाहीये, दरोडा टाकणाऱ्याला एवढी मोठी सजा नाही, मग ड्रायव्हरवरच का? बलात्कारवाल्यांना बी एवढं सजा नाहीये, मग ड्रायव्हरवर हा एवढा मोठा अन्याय का करायचा? एवढे तर पगार बी नाही ड्रायव्हर लोकांना. आमची भूमिका हीच आहे का केंद्र सरकारला विनंती करून सांगतो आम्ही का हा निर्णय आणि हा कायदा लागू नका करू, नवा कायदा लागू नका करू. गरिबांना पोट भरू द्या. सर्वांना परिवार आहे, सर्वांच्या घरी परिवार असल्यामुळं हा कायदा जर तुम्ही मागच घ्यावा लागेल तुम्हाला. आणि हा कायदा मागे घेतला नाही, आम्ही दुसरे कामधंदे करू. दौंड्याच्या हाताखाली जाऊ, हॉटेलमध्ये काम करू, कुठेही काम करू, परिवाराचं पोट भरू. पण हा कायदा जर वापस घेतला तर आम्ही आमच्या कामावर कधीपर्यंत चालू झाला हा संप जोपर्यंत आम्हाला केंद्र सरकारचा हा निर्णय वापस घेत नाही, आम्हाला काही मेसेज येत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप पुकारून चालूच ठेवू. धन्यवाद. काय नाव तुमचं? संजय जेजुरे. मात्र केंद्र शासनाने केलेल्या नवीन कायद्यात काय तरतुदी आहेत त्या बघूया. केंद्र शासनानं नुकताच भारतीय न्याय संहिता 2023 कायदा लागू केलाय. त्यात अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेल्यास 10 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यामुळे देशभरातील ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. हा कायदा अति कठोर आणि अन्यायकारक असल्याचं वाहन चालकांच्या माध्यमातून बोललं जात आहे. मात्र हा संप जर चालूच राहिला तर संपूर्ण राज्यभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होऊन मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तात्काळ हा संप मागे घेण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या संपकरांना साथ घातली जाते. जागर जनस्थानसाठी अमिन शेख, मनमाड. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पिण्याचे पाणी शुद्ध आणि निरोगी बनवण्यासाठी आजच खरेदी करा आरो प्युरिफायरला. तुमच्या जवळच्या दुकानातून म्हणजेच दिनेश सेल्स ॲड सर्व्हिस येथून. तर वाट कसली बघताय, आजच संपर्क करा आरो प्युरिफायर. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा येथील अधिकृत गेट सर्व्हिस व विक्रेते दिनेश साबळे यांना. येथे तुम्हाला योग्य दरासोबतच गुणवत्तापूर्ण सर्व्हिस देखील मिळते. तर लगेच संपर्क साधा या क्रमांकावर 95 79 21 79 79. आमचा पत्ता यशोमया पॅलेस, अभिनव हायस्कूल जवळ, भडगाव रोड, चाळीसगाव. प्रोपरा दिनेश साबळे. तसेच सर्व ग्राहकांना आणि चाळीसगाव, भडगाव, पाचोरा वासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दिनेश साबळे, दिनेश सेल्स अँड सर्व्हिसेस, चाळीसगाव.
नावातच विश्वास. तुलसी साडी सेंटर फॅन्सी रेडीमेड ड्रेसचे व साडीचे भव्य शोरूम स्टेशन रोड कसगाव परिसरात नागरिकांना उपलब्ध असून आपली खरेदी करण्यासाठी आपण भेट द्या तुलसी साडी सेंटरला. तसंच तुलसी साडी सेंटरचे संचालक विजय वसंत अहिरराव यांच्याकडून सर्व ग्राहकांना व तालुक्यातील सर्व जनतेला नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मंगरुळपीर शहराची आन बान शान, गोरगरिबांचे कैवारी, दिलदार मनाचे राजे माजी नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मीर आशिक अली, शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगरुळपीर. मंगरुळपीर शहराची आन बान शान, गोरगरिबाचे कैवारी, दिलदार मनाचे राजे आमचे मित्र माजी नगराध्यक्ष अशोक भाऊ पर्लीकर यांना जन्मदिनाची व उज्ज्वल आयुष्याच्या मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. बावीस जानेवारीला अयोध्या या ठिकाणी श्रीराम मंदिराचं रामलल्लांचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळं संपूर्ण देश सध्या राममय होताना दिसतोय. अयोध्या येथील ट्रस्टवरून गावोगावी निमंत्रणाच्या अक्षदा कलश पाठवण्यात आले. आपापल्या क्षमतेनुसार गावामध्ये अक्षदा कलशाचं स्वागत होत आहे. मात्र येवला तालुक्यातील धामोडे गावाने मोठ्या उत्साहात कलशाचं स्वागत हे गुढ्या उभारून केलंय. धामोडवासियांनी आपल्या दारापुढे सड्या रांगोळ्या तसेच गुढ्या उभारून कलशाचं स्वागत केले. त्याचप्रमाणे शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील लेझिमच्या तालावर नृत्य सादर केलंय. या प्रसंगी गावातील मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी या शोभायात्रेसाठी मोठी गर्दी केल्याचं देखील पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. संघर्षयोद्धा छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव समाज तिसगाव यांच्या वतीने बच्चा विशाल कॅन्डल मार्च संपन्न. महाराष्ट्रात गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर धरू लागला असून मात्र या आरक्षणाच्या मुद्द्यावरून नामदार भुजबळ यांना संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणाच्या मुद्द्यावरून अपमानास्पद व टार्गेट केले जात आहे. त्या अनुषंगाने जागोजागी ओबीसी समाज हा त्यांच्या प्रतिमेचे दुधभाष करून समर्थन करत आहे. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील तिसगाव येथील काँग्रेस पार्टीचे नवयुक्त प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे व राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब करडक, जिल्ह्यातील अध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अंबादास भाऊ खैरे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांदवडचे तालुकाध्यक्ष रघुनाथ अण्णा आहेर, ज्येष्ठ पदाधिकारी तुकाराम निकम, नंदुभाऊ मंडलिक, डॉक्टर अरुण निकम, नवनाथ गांगुर्डे, सुनील पैठणकर, सुनील थोरात आहेर, किशोर शैलाश, सुनील तात्या कवाडे यांच्या नेतृत्वाखाली गावातून रॅली काढून कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला व भुजबळ यांच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी आलेल्या पाहुण्यांचा तिसगाव येथील नागरिकांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला. तसंच या संदर्भात विविध काही मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसंच या कार्यक्रमाप्रसंगी राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब करडक यांनी अधिक माहिती दिली. साहजिकच या संपूर्ण मराठा आरक्षणाचं जेव्हा वादळ उभं राहिलं, एक मोठी दहशत निर्माण झाली. ही दहशत मोडून काढण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांनीच प्रथम केलं. त्यामुळे साहजिकच जो प्रखरपणे विरोध करतो त्याला टार्गेट केलं जाणार आणि आनंद आहे भुजबळ साहेबांनी ते टार्गेट करतायत. आम्हाला आनंद आहे भुजबळ साहेबांना ते टार्गेट करतायत, पण टार्गेट होत असताना आज ओबीसी समाजामध्ये खूप मोठ्या स्वरूपाची जागृती या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. आज आपण या ठिकाणी बघत असाल तिसगावमध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये ओबीसी समाज कधी बाहेर आलाय का, कधी कॅन्डल मार्च झालंय का? चांदवडसारख्या एका अतिशय म्हणजे मागास तालुक्यामध्ये आज एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आज ओबीसी समाजाची जागृती झाली आहे. याचं श्रेय आदरणीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी द्यावं लागेल. भुजबळ साहेबांनी कणखरपणे जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून समस्त ओबीसी समाज याच्यामध्ये आज जागृती निर्माण झालेली आहे. शेकडो भुजबळ समर्थक यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड.
नमस्कार. लोकनियुक्त सरपंच कसगाव ग्रामपंचायत माननीय रघुनाथ विठ्ठल महाजन, उपसरपंच हाजी शेख शफी इस्माईल मन्यार व मी ग्रामपंचायत सदस्य सादिक गनी मन्यार, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने कसगाव ग्रामीण आजूबाजू परिसर कसगावच्या तमाम जनतेस नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष भरभराटीचं जावो हेच ईश्वरचरणी. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 18 ग्रामपंचायतींना 1.25 कोटी रुपयाचा निधी मिळवून दिल्याची माहिती माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी या 18 ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, विद्यमान खासदारांनी गेल्या 10 वर्षात नाशिक लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असं म्हणत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावर टीका केली. तसेच मला पक्षाने आदेश दिले आहेत त्यानुसार मी लोकसभेसाठी तयारी करत आहे. खासदार म्हणून निवडून आल्यास मतदारसंघातील ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम देईल. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 4 तालुके येतात, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी आणि सिन्नर. तर या 4 तालुक्यातील सरपंचांकडून प्रस्ताव आले होते की काहींना मशानभूमी पाहिजे, ब्लॉक बसून पाहिजे, रस्ते पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, असे अनेक कामांचे प्रस्ताव आले होते. आणि मी ते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिले होते. तर त्यांनी 4 तालुक्यामध्ये मला 18 गावांना आज 1.25 कोटी रुपये निधी दिला. तेच सर्व मंजुरीचे पत्र 18 गावच्या सरपंचांना दिलेले मी तुम्हाला पण देतो. आणि त्या अनुषंगाने आज मी पत्रकार परिषद घेतली. मला एक आनंद वाटतो की मी तर आज कोणत्याही पदावर नाही, फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाशिक लोकसभा मतदारसंघात मी 2 वर्षापासून पक्षाने सांगितल्यानुसार मी तयारी करतो आहे. आणि त्याच अनुषंगाने आज मला एक गिरीश भाऊंनी 18 गावांमध्ये 1.25 कोटी रुपये दिले, ते मी त्यांना दिली. त्याचा मला एक आनंद होतो आहे की गिरीश भाऊंनी सुद्धा या 18 गावला निधी दिलेला आहे. एक गावाला 7-7 लाख रुपये आणि तो मंजूर झालेला आहे. ती कामं होतील. तर यापुढेही मी नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथम जी 4 तालुके त्यांच्या मी फिरलोय, जेव्हा बघितलं तर 4ही तालुक्यामध्ये रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे, अनेक कामं नाही आहे, रस्ते नाही आहे. हे केले पाहिजे होते परंतु ते झालेले नाही आहे. तर मी निश्चितपणे मला ही सगळी मंडळी मदत करील आणि करावी अशी त्यांना माझी विनंती आहे की निश्चितपणे या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगलं काम उभं करील आणि प्रत्येक घटकाला, शेतकरी असेल, कामगार असेल, व्यापारी असतील, उद्योजक असतील, त्यांना मी मदत करण्याचा प्रयत्न करेन. आत्ताच्या खासदारांनी गेल्या 10 वर्षामध्ये काही काम केले नाही असं? 100% ते आमच्या मित्रपक्षाचे जरी असले परंतु 10 वर्षात जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे, अजिबात झालेलं नाही. रस्ते हे गावांमध्ये मी एवढे गाव मी प्रत्येक गावात फिरतोय, आज रस्तेच नाही आहे, कामं नाही आहे. ग्रामीण भागामध्ये जे कामं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे. दिनकर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 18 ग्रामपंचायतीचे प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न पूर्ण होण्यास चालना मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी दिनकर पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना प्रलंबित असलेल्या विकास कामांबद्दल प्रस्ताव मागवले होते. पाटील यांना प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतांनी आपले प्रस्ताव पाठवले. प्रलंबित विकास कामांचे प्रस्ताव ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सादर करत दिनकर पाटील यांनी 18 ग्रामपंचायतांना निधी मिळवून दिला आहे. त्यामुळे स्मशानभूमी, प्रेव्हर ब्लॉक, सभागृह, रस्ता काँक्रिटीकरण यांसारखी कामे मार्गी लागणार आहे. यात पाढुली, आशापूर, पिंपळ, सदरवाडी, धोंडवीर नगर, जलाजपूर, लाख, पिंपळत, वेरवळ, देवळा, वाफणा विहीर, अंबोली, पिंपळगाव, मानवेढे, टाकेघोटी, खेड या ग्रामपंचायतील प्रत्येकी 17 लाख रुपये, वेळोज ग्रामपंचायतींना 4 लाख रुपये, तर शिलापूर, देवरराव या ग्रामपंचायतांना प्रत्येकी 8 रुपयाचा निधी मिळाला आहे. असा एकूण 1.25 कोटी रुपयांचा निधी या 18 ग्रामपंचायतांना मिळाला आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक. या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं.
पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.